बोगस अर्ज आणि गैरव्यवहाराप्रकरणी चर्चेत आलेली 1 रुपयात पीक विमा ही योजना आता बंद करा अशी शिफारस जी आहे ते पीक विमा समितीच्या वतीनं सरकारला देण्यात आली आहे। ह्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। नेमकं या 1 रुपयाचा पीक विमा बंद करावे या शिफारसीचं म्हणणं आहे। या म्हणण्यावर शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे ते आपण काही शेतकऱ्यांशी जाणून घेऊयात। काय सांगाल काका, काय कुठलं गाव आणि जे आता पीक विमा समितीने एक शिफारस केली सरकार की जी 1 रुपयात पीक विमा चालू केला होता ते बंद करावा अशी मागणी केलेली आहे। नाही, करायला नाही पाहिजे। शेतकऱ्याला त्यांनी चॉकलेट दिलं काहीतरी विलक्षण तोंडावर आल्यामुळे त्यांनी आणि आता बंद करायला लागले, पण करायला नाही पाहिजे। कोणी चॉकलेट दिलं कुणाला? शासनानं। ही तर अगोदर चालू झाली ना? हो, चालू झाली, बंद चालू ते करणार, बंद तेच करायला। तुम्ही किती लाभ घेतला? 1 रुपया पीक विमा सुरू झाला तर 1 रुपया नाही, अजून लाभ नाही भेटला नाही। कशामुळे मग चालू केली होती? लाभ तर नाही मिळाला। विलक्षण याच्यामुळे त्याने चालू केली आणि आता विलक्षण संपलं, आता बंद करायले। हो, करायला नाही पाहिजे। त्याने पहिलेच आम्हाला आश्वासन द्यायला नव्हतं पाहिजे, हे भरून घ्यायला नव्हते पाहिजे आणि आता केलं तर त्याने हे करायला पाहिजे। तुम्ही आतापर्यंत कितीदा 1 रुपयात पीक विमा भरला? 2 का 3 वेळेस 2 वेळेस भरला वाटतं। हो, 2 किती वेळेस पैसे आले? एकदा नाही यार, 1 रुपयाचे एकदा नाही आले। 2 ते 3 वेळेस मी 1 रुपयामध्ये पीक विमा भरला, ते पैसे मला अद्यापही मिळाले नसल्या शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली। कुठेतरी योजना चालू ठेवा अशी शेतकरी मागणी करतात। अजून काही शेतकरी आहेत, काय सांगाल? 1 रुपयात पीक विमा ही योजना आहे ती आता बंद करण्याची मागणी होते, काय सांगाल? नाही, बंद करायला पाहिजेत ना, चालू राहायला पाहिजे शेतकऱ्यासाठी, सगळ्यासाठी आहे ना, चांगल्या गोष्टी नाही त्या। काय नेमकी मागणी काय आहे तुमची? आता मागणी काय नाही, बंद करायला पाहिजेत, नाही चालू राहू पाहिजे। शेतकरी 1 रुपयात पीक विमा चालू करा। काय सांगाल? 1 रुपयात जी पीक विमा योजना आहे ती बंद करण्याची मागणी समितीने केलेली आहे सरकारकडे, तुमची मागणी काय असणार आहे? चालू ठेवा पीक विमा, भेटा पाहिजे शेतकऱ्याला। सर्वसामान्य जनते शेतकरी, कारण मालाला भाव नाही आणि एक तर सरकार 1 रुपयात पीक विमा द्यायला पण देई नाही ना सरकार। 2 वर्षापूर्वी लोक 1 रुपया भरतात पण काही भेटे ना। कितीदा मिळाले 2 वर्षामध्ये पीक विम्याचे पैसे? 2 वर्ष झाली मला 1 रुपया भेटला नाही। 2 वर्ष झाली भरले। कुठल्या पिकाचा तुम्ही पीक विमा भरला? सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद बी। अजून 1 रुपया भेटला नाही। कुठलं गाव? तालुका जिल्हा हिंगोलीचे, बोराळा गाव आहे आपलं। हो, 1 रुपया नाही भेटला आणखी। आता काय मागणी असणार? काय शासनाने आमचे पीक विम्याचे पैसे द्या पाहिजेत, कारण उत्पन्न कमी झालेले यावर्षी। सोयाबीनला भाव नाही, एक तर उतार कमी नाही, तुरीचं उत्पन्न जास्त नाही, एक तर शेतकऱ्याला 2 पैसे कमवायचे तर हळदीचे बी भाव नाही, हळदीला पण। हो, आता ही 1 रुपयात पीक विमा योजना जी आहे ती ही बंद करा अशी मागणी केलेली आहे। त्यावर तुमचं म्हणणं बंद करू नका अशीच आहे का? हो, बंद करूच नाही ना, कारण 1 रुपयामध्ये शेतकऱ्याला भेटायला पण पैसा भेटेना ना शासनाचा। 1 रुपया घ्यायला म्हणतात 1 रुपया, पण कोण्या शेतकऱ्याला पैसे भेटले आतापर्यंत 1 रुपयाचे? नाही, भेटलेच नाहीत ना। तुम्ही किती वेळेस भरला 1 रुपयात पीक विमा? 2 वर्ष झाले, 2रं वर्ष आहे। त्याच्या अगोदर पीक विमा मिळायचा का? मिळायचा। पैसे भरले की पैसे भेटायचेच नाही। जेव्हापासून ही 1 रुपयात पीक विमा योजना सुरू झाली तेव्हापासून आम्हाला पीक विम्याचे पैसे मिळालेच नसल्याची काही शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया आपल्याला दिलेली आहे। अजून काही आपल्या सोबत शेतकरी आहेत, काय सांगाल मामा? कुठल्या बरं काय 1 रुपयात मोहम्मद नाही का जेव्हा पैसे रुपया भेटत होता, आता रुपया देऊन भेटणार पैसे ते तर भेटायला पाहिजे आमचं म्हणणं आहे। एक तर शेती भाव नाही, तुरीला भाव नाही, कापसाला भाव नाही, सगळे भाव आता आणले, त्याची महागाई वाढली, खतं वाढली म्हणतात, आपलं औषधी वाढली की कृषी केंद्राची, आपलं काय जे ते आपलं माल भाव नाहीचे, आपलं म्हणा पिकावर सोडत आहे ना, हे माझं म्हणणं आहे बस। निश्चितच हे सर्व शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत। 1 रुपया पीक विमा योजना ही बंद करा अशी पीक विमा समितीने जे आहे ते सरकारकडे शिफारस केलेली आहे। आता ह्यावर सरकार काय विचार करते ही निश्चितच हे सर्व शेतकरी होते, यांनी अशी प्रतिक्रिया दिली की 1 रुपया जो पीक विमा आहे तो रद्द करू नये अशी जी मागणी आहे ते या सर्व शेतकऱ्यांनी केलेली आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेचा मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।